माननीय उद्धव साहेबांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली मी स्वतः ती पाहिली। माझी अशी अपेक्षा होती की देशातील घडामोडी असतील, मुंबईत चाललेल्या घडामोडी असतील, त्यावर काही भाष्य ते करतील, परंतु त्यांची प्रेस पाहून त्यांनी प्रेस का घेतली हाच प्रश्न माझ्यासारख्याला पडला आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांच्यामध्ये तो जोश कुठं मला दिसला नाही। एकीकडे बांगलादेशचं उदाहरण द्यायचं, दुसरीकडे दादरच्या मंदिराचं उदाहरण द्यायचं, तिसरीकडे सिडकोच्या मंदिराचं उदाहरण द्यायचं। ही जी गफलत जी चालू होती त्यांची, ती प्रेस नव्हतीच, परंतु त्यांनी एक मेसेज द्यायचा असा प्रयत्न केला की आम्ही आता हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे। लोकसभेला ज्या आविर्भावात होते, ज्या ज्या गल्ल्यामध्ये ते गेले होते, किंवा त्या टायमाला राज्यघटनेचा बदलणार, मुसलमानाला पाकिस्तानाला पाठवणार, हा जो काही नेरेटिव्ह सेट केला होता त्याचा झालेला फायदा त्यांना लोकसभेमध्ये मिळाला होता काही वेळेला। तोच फायदा आता विधानसभेला मिळेल असं जे काही गणित मांडत होते, त्या गणितावर अक्षरशः पाणी फिरल्यामुळं आपल्याला हिंदुत्वाकडे जावं लागेल अशा भूमिकेत ते आलेले आज पाहायला मिळत आहे। आपल्याला तो अधिकार आहे का? हिंदुत्वावर बोलायचा सुद्धा अधिकार राहिलेला आहे का? बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याच्याबद्दलचा मोदी सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे आणि तो देश पाहतोय। परंतु तुम्ही जेव्हा भूमिका बदलता तर त्या टायमाला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। या विधानसभेला ज्या संभाजीनगरमध्ये तुम्ही बैठक घेतली, सभा घेतली, त्या सभेमध्ये अल्लाहू अकबरचे नारे देणाऱ्याबद्दलचं तुमचं मत काय? त्यापूर्वी लोकसभेच्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते, जो मुसा त्या रॅलीमध्ये सहभागी झाला, त्याबद्दल तुमचं मत काय? याची उत्तरं खरं तर त्यांनी दिलं पाहिजे की आता तो प्रकार आमच्या इथं घडणार नाही, परंतु वेळेनुसार राजकारण बदलायची जी काय आता सवय, नवा पॅटर्न ते आणायला पाहत आहेत, तो आता सक्सेस होणार नाही हे त्यांना सुद्धा दिसून आलेलं आहे। जी जाहीर भूमिका घ्यायला पाहिजे होती, ज्या कडवट्टेने भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती भूमिका महायुतीने या विधानसभेमध्ये घेतली। एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, आणि त्या अनुषंगाने लोकांनी सुद्धा भरभरून मतदान दिलंय। त्याचा आपण जर पाहिला तर इतिहासामध्ये नसतील तेवढ्या सर्वात जास्त जागा या महायुतीला मिळाल्या। ही खऱ्या अर्थाने यांची पोटदुखी आहे।